कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कसं आहे जयदेव दादा आणि वीणबाई, सुनबाईनी आमासनी चॅलेंज दिलं। आता आमच्या सुनबाईच आहेत म्हणताना आम्ही काही त्यांच्यावर रागवलो नाही, चिडलो नाही। बाहेर जर आम्हाला कोणी असं चॅलेंज बिलेंज दिलं असतं का नाही, आम्ही त्याला त्या क्षणी बाद केला असता। हो, आमच्या सुनबाई आहेत त्या। हा, आम्हाला त्यांच्याबद्दल प्रेम आहे, आदर आहे म्हणताना तर आम्ही त्यांचं चॅलेंज स्वीकारलं। आता त्या हरल्या। आम्ही फक्त अधिपतींना त्या हरल्यानंतर काय करायचं याची आठवण करून दिली बघा। अहो, हळदी कुंकू होतं घरात, बाहेरच्या 4 बायका आलत्या, त्यांनी घरात पोलीस आणले, त्यांच्या समोर आमच्यावर नाही ते आरोप केले। पण तरी बी आम्ही एक बी शब्द वाकडा बोललो नाही त्यासनी। तुम्ही विचारा कोणास, विचारा दुर्गीला विचारा, आम्ही काय वाकडं बोललो का त्यांना? नाही ताई, अजिबात नाही। ताई एका शब्दाने बी बोलली नाही बघा सुनबाईला। मी जर का काही असलं काही केलं असतं का नाही, तर ताईनं 2 थोबाडी देऊन मला घराच्या बाहेर हाकलून दिलं असतं। पर ताईनं सुनबाईला एका शब्दानं बी वाकडी बोलली नाही। आणि एवढं सगळं झाल्यानंतर फुलपगारे स्वतः इथं आले, त्यांनी स्वतः कबुली जबाब दिला। हे बघा, जे काय घडलंय का नाही ते सगळ्यांच्या साक्षीनं घडलंय बघा। आता त्यांनी आमच्यावरचा आरोप सिद्ध केला असता तर तुम्ही आमच्या दारात नाही, आम्ही तुमच्या दारात आलो असतो। 4 दिवस आम्हासनी ठेवून घ्या म्हणून, आणि आम्ही गेलो बी असतो, कारण तसंच ठरलं होतं। हा, पण आता ठरल्याप्रमाणे अधिपतींनी सुनबाईंना हाताला धरून घराबाहेर काढलं, त्यामुळे आता तो प्रश्न त्या दोघांचा आहे बघा। आता ह्यात आमासनी मध्ये घेऊ नका तुम्ही। तुम्हाला सांगतो आम्ही जयदेव दादा आणि वीणबाई, नवरा बायकोच्या भांडणात जो कोणी मध्ये पडतो की नाही तोच वाईट ठरतो। त्यामुळे तुम्ही आता आम्हाला काही मध्ये पाडू नका, माफ करा आम्हाला, खरंच माफ करा। आणि नाश्ता पाणी केल्या बिगर जायचं नाही। हा, चला येतो आम्ही, आमची मीटिंग आहे। मास्तरीन भाई आज येऊ काय? या ते बोला, आता काय प्रश्न आहे? नाही, प्रश्न नाही, तक्रार करायला आलोय। तक्रार कुणाबद्दल? हा, आहेत एक टीचर आहेत, टीचर। अच्छा, काय तक्रार आहे? अहो, मी काय प्रश्न विचारला का नाही, काय लक्षच देत नाही तो, उत्तर तर द्यायचं सोडा बाजूला, टाळाटाळ करतात लय। अहो, तुम्ही सारखेच प्रश्न विचाराल तर शिक्षक शिकवणार कधी? नाही तसं नाही, पण पोरांच्या प्रश्नांचं उत्तर देणं, त्यांच्या शंकेचं काय म्हणतात ते निरसन बिरसन करणं बारीक मध्ये का होईना, शिक्षकांचं काम आहे का नाही? हो बरोबर आहे, पण आणि आमचं झाले कसं माहित आहे काय, आम्ही मोठ्या तोंडाने शाळेत ऍडमिशन घेतलं थेट, पण झालो जरा लेट। सगळ्या पोरांचं पोर्शन घ्यायला पुढे, आम्ही राहिलो मागं, अशातली गत झाल्या ना। ठीक आहे, पण ही तुमची चूक आहे। तुम्ही आधी ऍडमिशन घ्यायला हवी होतीत ना, यामध्ये शिक्षक काय करणार? आता तुम्ही घरी अभ्यास करा आणि पोर्शन पूर्ण करा। घरी काम माप असतात आम्हासनी, काम ठीक हो, टाइम कुठे भेटतोय घरी? अधिपती मला एक सांगा, शाळेत येऊन तेवढा पुरता अभ्यास करून कसं चालेल? होमवर्क करावाच लागणार ना। होमवर्क आम्ही करतोय, आई शपथ मी होमवर्क करतोय।
पण जो होमवर्क करतोय त्याला शंका तर राहणारच ना. सांगा कोणत्या टीचर आहेत ज्या तुमच्या प्रश्नांना उत्तरं देत नाही? आ, मराठीच्या मास्तरीनबाई आहेत. म्हणजे तुम्ही माझ्याविषयी तक्रार करायला माझ्याकडे चाल? हा, तसं नाही आहे. तुम्ही आमच्या मुख्याध्यापिका बाई आहे. आमच्या मराठीच्या मास्तरीनबाईची तक्रार मी आमच्या मुख्याध्यापिका मॅडमकडे करायला आलो, एवढंच. छा, पण मला तर असं कळलंय की त्या देतात तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं. असं कळले काय? नाही देतात तसं, पण आज मी त्यासनी विचारलं तर काय उत्तरच दिलं नाही हो त्यांनी. आता एखाद्या दिवशी तसं होणार ना. रोज रोजच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी देता येतील? नाही, पण आपण पोरासनी शिकवतोय की नाही की सगळ्यांनी संघ घेऊन जायचं. एखादा जर मागं पडला तर त्याच्यासाठी जरा थांबायचं, पण सगळ्यांनी एकत्र पुढे जायचं. हा, आता आमची मित्रमंडळी वगैरे मदत करतात आम्हासनी पोर्शन पूर्ण करण्यासाठी, पण शिक्षकांनी जर मदत केली नाही तर मग कसं करणार? नाही, कसं असतं, कसं असतं? शिक्षकांनाही काही मर्यादा असतात. असं त्यांचा नाईलाज होतो. एकाच विशिष्ट विद्यार्थ्याकडे नाही लक्ष देता येत त्यांना. सगळा वर्ग असतो, सगळ्या वर्गाकडे लक्ष द्यावं लागतं ना. हा, पण आता आमचं तर हाय असं हाय बघा. मी तुम्हाला सांगितली कंडिशन. तुमचं बी म्हणणं बरोबर आहे. माझ्यामुळे सगळ्या वर्गाची खोटी होत्या, पण ह्यातनं आता मार्ग कसा काढायचा? का तुम्हाला काही सुचतंय का? हा, तसं नाही, मग सुचतंय मला. काय? हे बघा, म्हणजे शाळा सोडून जर तुम्ही आम्हाला बारीक मध्ये थोडासा जर स्पेशल टाइम देऊ शकला शिकवायसाठी, तर तुम्ही म्हणशीला तिथे येतो की आम्ही हे विचारायला अभ्यासातल्या शंका बिंका. तसं म्हणजे त्याला तुम्ही काही शिकवणी म्हणा किंवा म्हणू नका. म्हणजे तसं असलं तर आम्ही त्याची वेगळी फी देतो, काही इशू नाही. कसं आहे, जसं शाळा झाल्यानंतर तुम्हालाही काही कामं असतात ना, तशीच मलाही असतात. त्याला काय होते, जरा येळ काढायचं हो. तुम्हासनी जेव्हा निवांत येळ असेल तेव्हा सांगा, येतो आम्ही तेव्हा. बघू. हा हा, बघू म्हणजे पक्क समजू ना. अहो, बघू म्हटलीये मी. हा, म्हणजे काय बघा, तसा बघू म्हणलं म्हणजे तुम्ही तसा विचार केला असणारच की. तसं कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देणार नाही तुम्ही. स्वभावच नाही तुमचा तसा. हा, ठीक आहे, बरोबर आहे तुमचं, पण नाही नाही, पण कसं आहे, आत्ताशी आम्ही ऍडमिशन घेतले 9वीत. ह्याच्यात आम्ही फेल झालो, परत सगळं पुढचं अवघड होणार हो. कवा 9वी होणार, कवा 10वी होणार, मग कवा कॉलेज, मग कवा लग्न, पोरं बाळ. मग लगीन झालंय आमचं, पण तरी एकंदरीत सगळा उशीरच होणार ना. आणि मग तुम्हाला नाही म्हणलं तर वाईटच वाटणार की आपल्यामुळं विद्यार्थ्याचं नुकसान झालं, वर्ष वाया गेलं, आयुष्यात तो मागं राहिला. वाटणार का नाही वाईट तुम्हाला? त्याच्यात तुम्ही शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणल्यावर तर मग तुम्हाला 100% वाईट वाटणार. स्वभावच आहे तुमचा, आम्हाला नाही माहिती. बर, ठीक. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.